नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात सतेज पाटलांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळण्याची चिन्हे। कोल्हापुरात नागरिकांची महागर्दी, कोरोनाचे नियम धाब्यावर। आणि शालेय शिक्षण कमिटीच्या माध्यमातून प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावू, ग्रामपंचायत सदस्य संजय सुतार यांचं आश्वासन। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची पुन्हा चर्चा सुरू झाली असून यात काँग्रेसमध्ये जास्त बदल होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत। शिवसेनेतील काही बदलांची अपेक्षा आहे। या फेरबदलात काँग्रेसच्या 2 मंत्र्यांना डच्चू मिळणार असून एका राज्यमंत्र्याला कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे नाव बढतीसाठी आघाडीवर आहे। विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या निमित्ताने काँग्रेसमधील पत्ते पुन्हा पिसले जाणार आहेत। यात एका विद्यमान मंत्र्याला अध्यक्षपदी विराजमान केले जाईल। त्या रिक्त पदावर नवीन तरुण रक्ताला संधी मिळू शकते। यात प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे यांची नावे आघाडीवर आहेत। पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसकडे बाळासाहेब थोरात वगळता दुसरे कॅबिनेट मंत्रीपद नाही। सतेज पाटील यांची कोल्हापुरातील गोकुळच्या निवडणुकीत चांगली कामगिरी राहिली। ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते। त्यांचा ठाकरे सरकारमध्ये पुन्हा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला होता। मात्र आता त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्याचा विचार आहे। या फेरबदलासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीने नुकतेच सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले आहे। या आधारे हा निर्णय घेण्यात आला। कोरोना महामारीने जनतेला त्रास दिलाय असंच म्हणावं लागतंय, परंतु जनता ही प्रशासनाने दिलेले नियम कधीही पाळताना दिसत नाही। आज अनेकांच्या पोटाचा प्रश्न आलाय, त्यामुळे शासनाने अनलॉक केलं, परंतु महागर्दी करून कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्या जनताच वाढवते की काय हा प्रश्न पडला आहे। कोरोनाने जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण केला। खऱ्या अर्थानं गेले 1.5 वर्ष कोरोना महामारीने राक्षसी वृत्ती घेऊन येऊन जनतेला खाऊ लागले आहे असंच म्हणावं लागेल। आणि म्हणूनच राज्य प्रशासनाने कोरोना घालवण्यासाठी नियमावली देऊन काळजी घेण्याची विनंती केली होती, परंतु अनलॉकचा या काळात गर्दी करून प्रशासनाने नियम धाब्यावर बसवण्याचे काम जनतेने केलं आहे। हे मात्र त्रिकालबाधित सत्य, याने कोरोना अजून किती वाढतोय हे मात्र पाहावं लागेल। रस्ते विकास प्रकल्पाच्या माध्यमातून राजकारणी जनतेला रस्ते विकास करण्याचे आश्वासन देतात, परंतु निकृष्ट कामामुळे रस्ते खराब होतात। पावसाळ्यात तर रस्त्यांना भेगा पडतातच, परंतु रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे सुद्धा ओळखत नाही। यामुळे अपघाताला आमंत्रण मात्र नक्की मिळते। महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना अनेक इच्छुकांनी आपल्या पुढील कार्यकर्तृत्व आश्वासनांचे डिजिटल बॅनर झळकवले आहेत। मी अनेक सुविधा जनतेसाठी देईन आणि जनतेला सुखी करीन, परंतु मागील महानगरपालिका आणि त्यातील नगरसेवकांनी रस्ते विकास प्रकल्पांच्या कडे खऱ्या अर्थाने पाहिले की नाही हे पाहणं गरजेचं आहे। कारण रस्ता हा ये जा करणारा माणसाचा प्रमुख घटक आहे, परंतु या रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हे रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत। पावसाळ्यात या रस्त्यांची मोठी दुरावस्था होत असून अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे दिसून येत आहेत। आता महानगरपालिकेचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यांच्या कामाला वेग येणार का आणि रस्त्यांचे खड्डे मुजणार का हे नागरिक नक्की पाहतील। शाळा म्हटलं की विद्यार्थ्यांचं दुसरं घर। शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारतात, परंतु ज्ञानदानाचंही काम करतात। शाळेत शिक्षण असतंच, परंतु खेळणं बागडणं, अनेक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं कौशल्य दाखवणं हे विद्यार्थी करतात। परंतु कोरोनाने मात्र या सगळ्यांवर बंधन घातलं आणि शाळा शांत झाल्या। आता शिक्षण मंडळाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे काही दिवसातच शाळांमधले शैक्षणिक गजबजणारे आवाज नक्की येऊ लागतील। गेले अनेक दिवस शाळा शांत झाल्या होत्या। कोरोनाने शाळांच्या गजबजीवर महामारी घातली। ऑनलाईन शिक्षण आलं आणि विद्यार्थी मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण घेऊ लागले। यामध्ये भावनिकता ना खेळ ना समोरच्या समोर असणारा संवाद, यातून अनेक विद्यार्थी नैराश्य अवस्थेत दिसू लागले। मोबाईल नसणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांच्यावर शैक्षणिक बंदी आली असे म्हणावे लागेल। पण आता अनेक दिवसांनी प्राथमिक शाळा
सुरू होणार आणि यामुळे विद्यार्थी आनंदी उत्साही होणार असा सूर विद्यार्थी आणि पालकांच्यातून निर्माण होतोय। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। खमंग सुगंध चहुबाजू फिरी खवय्ये गिरी। विश्रांतीनंतर पुन्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। प्राथमिक शाळा ही शिक्षणाचा महत्त्वाचा पाया असून तिचा शैक्षणिक दर्जा उंचावणे खूप महत्त्वाचे आहे, असे उद्गार ग्रामपंचायत सदस्य संजय सुतार यांनी काढले। शिक्षण कमिटीच्या पदाधिकारी निवड कार्यक्रमात ते बोलत होते। गावोगावी तसेच जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत शालेय शिक्षण कमिटी पालक, शिक्षक व तज्ञ शिक्षणातील व्यक्तिमत्व प्राथमिक शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमली जाते। चाफोडी तालुका करवीर येथे शालेय शिक्षण समिती नेमण्यात आली। या शिक्षण समितीच्या अध्यक्षस्थानी बाजीराव टिंगे तर उपाध्यक्षपदी आबा सुर्वे यांची निवड करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पंढरीनाथ भोपळे होते। यावेळी नूतन शिक्षण कमिटी अध्यक्षपदी बाजीराव टिंगे, उपाध्यक्षपदी आबा सुर्वे, तज्ञ शिक्षण सदस्यपदी वैभव कांबळे, मार्गदर्शक सदस्यपदी भिवाजी सुतार तसेच बाजीराव चव्हाण, गौरी पाटील, वैशाली भोपळे, भाग्यश्री कांबळे, अर्चना चव्हाण, रंजना काशीत, विमल पाटील यांची निवड करण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत व शालेय समिती सदस्य संजय सुतार यांनी केले। या कार्यक्रमाला पोलीस पाटील भगवान पाटील, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बळवंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य दीपक कांबळे, माजी शिक्षण कमिटी सदस्य बाळासाहेब बाचनकर उपस्थित होते। जिल्हा परिषद कोल्हापूरची नूतन पदाधिकारी निवड काही दिवसांपूर्वी पार पडली। यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, बांधकाम समिती सभापती वंदना जाधव, शिक्षण व अर्थ समिती सभापती रसिका पाटील, समाज कल्याण सभापती कोमल मिसाळ, महिला व बालकल्याण समिती सभापती शिवानी भोसले यांची निवड झाली। या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची त्यांच्या जयसिंगपूर येथील निवासस्थानी भेट घेतली। यावेळी या नूतन पदाधिकाऱ्यांचा राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मंगल हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला। यावेळी राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जनताभिमुख काम करा असं मार्गदर्शनही नूतन पदाधिकाऱ्यांना केलं। कोल्हापुरातील वाढत्या वाहन संख्येमुळे ट्रॅफिकची समस्या उद्भवू नये यासाठी शहरातील प्रमुख गर्दीच्या चौकांमध्ये असलेले सिग्नल सहजरित्या दिसावे यासाठी उच्च दृश्यमानता सिग्नल बसवण्याचे नियोजन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे, असे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले। तसेच त्यांनी या सिग्नलची पाहणीही केली। या पार्श्वभूमीवर आज कावळा नाका चौकातील अशा प्रकारचे ट्रॅफिक सिग्नल प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले आहेत। लवकरच कोल्हापूर शहरातील प्रमुख चौकांमध्ये अशा प्रकारचे उच्च दृश्यमानता सिग्नल बसवण्यात येणार आहेत। यासाठी महापालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांच्यासोबत आमदार ऋतुराज पाटील तसेच महानगरपालिकेतील शासकीय पदाधिकारी यांनी पाहणी केली। केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ करून सामान्य जनतेचे जीवन उद्ध्वस्त केले आहे। वाढत्या महागाईच्या काळात भाजप सरकारने इंधन दरवाढ केली, त्यांचा निषेध करण्यात आला। करवीर तालुक्यातील बिडशेड येथे पेट्रोल पंपावर इंधन दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी करवीर तालुका युवक काँग्रेस या संघटनेतर्फे आज शनिवारी सह्यांची मोहीम राबवण्यात आली। सकाळी 11 वाजता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पेट्रोल पंपाजवळ जमले होते। हातात झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। प्रत्येक दिवशी इंधन दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला। पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ रद्द करा, 3 कृषी विरोधी कायदे रद्द करा आदी घोषणा कार्यकर्ते देत होते। युवक काँग्रेस संघटनेतर्फे राज्यभरात सह्यांची मोहीम राबवून राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहे। कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात आले होते। यावेळी युवक काँग्रेसचे नेते लखन भोगम,
गोकुळ दूध संघाचे माजी संचालक सत्यजित पाटील, जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शामराव सूर्यवंशी, काँग्रेस नेते योगेश कांबळे आदींची भाषणे झाली। यावेळी दिनकर गावडे, स्वरूप पाटील, योगेश कांबळे, ऋतुराज संगपाळ यांच्यासहित युवक कार्यकर्ते उपस्थित होते। अवनी तथा अन्न वस्त्र निवारा ही संस्था गेल्या 26 वर्षापासून वंचित, निराधार, गरीब, गरजू, वीटभट्टीवरील मुले, बाल कामगार, बाल भिक्षकरी, मुलांच्या व महिलांच्या अधिकारावर काम करणारी सेवाभावी संस्था आहे। सध्या कोविडजन्य परिस्थितीमध्ये सर्वत्र ठिकाणी लॉकडाऊन असल्याने अनेकांचे रोजगार बुडालेत। तसेच होतकरू व गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामध्ये तृतीयपंथीयांच्यावर देखील उपासमारीची वेळ आली आहे। अवनी संस्थेमार्फत इचलकरंजी, हुपरी, हातकणंगले येथील 100 तृतीयपंथीयांना कोविडच्या कठीण काळात अवनी संस्थेकडून जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले। वेळ झाली आहे बातमीपत्रात इथंच थांबण्याची। उद्या पुन्हा भेटू नवीन ताज्या बातम्यांसह। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। स्टे लाईव्ह, स्टे अपडेट। धन्यवाद। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।